मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आपल्या माहेरी आलेली असते. त्याचवेळी आता माधवराव हे तिला विचारतात, काय गं, काय झालं? तेव्हा ती म्हणते, काही नाही. मग आता ती उभीच राहते. त्यामुळे माधवराव म्हणतात, अगं ती बॅग दे इकडे बरं, आणि तू जरा शांत बस बरं, कारण किती गोंधळलेली दिसतीयेत, असं म्हणून आता ते तिला पाणी प्यायला देतात. मग आता नीलू तितक्यात तेथे येते आणि म्हणते, गोंधळ तर माझा उडालाय, कारण ही अचानक इथे आलीच कशी? तेव्हा माहेरपणाला आली आहे, किती प्रश्न विचारतेस ग तू तिला, असं माधवराव म्हणतात आणि आतमध्ये जातात. तेव्हा आता नीलू पुन्हा विचारते, अगं बोल ना, तू का आली इकडे? मीला काय उत्तर द्यावं हे कळत नाही. माधवराव म्हणतात, अगं किती प्रश्न विचारते लेकीला, ती माहेरपणासाठी आली आहे ना? मग आता नीलू म्हणते, पोटात बाळ असताना तिला माहेरपणासाठी का पाठवलं असेल? माधवराव म्हणतात, अगं ती एकटी आली तर कुठे बिघडलं, आणि ती आता 2 जीवांची आहे, त्यामुळे तू जरा आता लाज बाळग. कशी गोंधळून उभी आहे ती. भूमी बस ग जरा तू. तेव्हा नीलू आता लगेच टोमणा मारते, बरोबर आहे, आता गरोदरपणाची बातमी मिळाली ना म्हणून ती माहेरपणाला आली, बाळाची बातमी मिळाली म्हणून आली. तशी आईची आठवण आल्यानंतर ती कधीच येणार नाही इकडे, मला माहीत आहे ना. त्यावेळी भूमी म्हणते, हो अगं आई, मी आले होते ना 1-2दा मध्ये. तेव्हा नीलू म्हणते, हो 1-2दा आली होतीस ना, आणि उपकारच केले तू माझ्यावर इकडे येऊन. तेव्हा माधवराव म्हणतात, पुरे आता नीलू, अगं लेक एवढ्या दिवसानंतर माहेरी आली आहे, आई होणार आहे ती, तिचं कौतुक करायचं सोडून तू टोमणेच मारत बसलीस. अगं तू ओवाळ ना तिला, असं म्हणून ते तिला खुर्चीत बसायला सांगतात. बरं तू जाऊ दे, मीच ओवाळणार आहे माझ्या लाडक्या लेकीला आज, असं माधवराव आता म्हणतात. त्याचवेळी आता भूमी तेथे खुर्चीवर बसते, तर माधवराव आता तिला ओवाळतात. त्याचवेळी आता त्यांचं औक्षण झाल्यानंतर ते म्हणतात की तोंड गोड कर भूमी. भूमी आता साखर खाते. त्याचवेळी आता तुम्ही सुद्धा तोंड गोड करा आता हिचं, असं माधवराव म्हणतात. त्याचवेळी आता भूमी काहीही बोलत नाही. आणि नीलू ही साखर हातात घेते. तेव्हा माधवराव हळूच भूमीला विचारतात, काय ग, आईची साखर ही कडू लागली की काय, तिखट लागली की काय? पुढे आता ते विचारतात, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय अगं? तेव्हा ती आता रडते, तिच्या डोळ्यात पाणीच येतं, आणि मग आता ती तिच्या वडिलांना मिठी मारते. मग आता माधवराव म्हणतात की तू खूप आनंदाची बातमी आम्हाला दिली आहेस, कारण माझी लाडकी लेक आता आई होणार आहे, मी आजोबा होणार, असं म्हणून आता ते खूपच खुश होतात. तेव्हा माधवरावांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून भूमीला अजूनच वाईट वाटतं, कारण ती ज्या परिस्थितीमध्ये घर सोडून आलेली असते ना, ती सिच्युएशन खरं तर खूप वेगळी असते. पुढे आता माधवराव म्हणतात, तुझ्या आयुष्यात एक खूप मोठं आणि नवं पर्व सुरू होणार आहे, अभिनंदन बाळा, असं म्हणून ते तिचं कौतुकच करतात. अगं आकाशरावांना तर आता आनंद गगनात मावेनासा झाला असेल ना. भूमी ही आकाशबद्दल बोलण्याचा आता टाळते. दुसरीकडे आकाश हा एकदम डिस्टर्ब असतो आणि घराबाहेर जातो. त्यानंतर आता त्याला सगळं काही आठवत असतं. केव्हा भूमी ही प्रेग्नंट होती तेव्हा मी किती खुश होतो. त्याचबरोबर त्याला बाकीच्या देखील गोष्टी आठवतात की कशाप्रकारे माझ्या आईवर तिने आरोप केले, आणि मग ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणून घरी निघून गेली. तेव्हा भूमीने आणि मी मिळून बाळाची किती स्वप्न रंगवली होती हे देखील आता त्याला आठवत असतं, आणि मग नंतर तो रडत असतो. तेवढ्यातच मानसी आता तेथे पाणी घेऊन येते. तेव्हा आकाश विचारतो, मानसी अगं तुला कसं माहीत की मला पाणी हवं आहे म्हणून? त्याचवेळी आता मानसी म्हणते, मला ताई एकदा म्हणाली होती की जेव्हा तुम्ही दुःखी असता, आनंदी नसता, तेव्हा तुमच्या घशाला नेहमी कोरड पडते आणि तुम्हाला सतत पाणी प्यावंसं वाटतं, आणि ते कोणाकडेच मागायचं भानसुद्धा राहत नाही, बरोबर ना? एकदा म्हणाली होती, जर मी कधी घरी नसेल आणि आकाश दुःखी असेल तर त्याला नक्कीच पाणी प्यायला दे. तेव्हा असं म्हणून ती त्याच्याकडे ग्लास देते, आणि मग नंतर मानसी म्हणते की किती छोट्या छोट्या गोष्टींची ताई काळजी घेते ना. मग आता आकाश हो असं म्हणतो. तेव्हा तो आता पाणी पितो. मग नंतर आता मानसी म्हणते, ताई घरात नाहीये, तर हे घर नुसतं खायला उठलंय, आणि म्हणूनच तुम्ही या गार्डनमध्ये आलात ना, मग का जाऊन दिलं ताईला, का नाही थांबवलं, असं ती त्याला आता जाब विचारत असते. मग आता आकाश एकदमच शांतपणे बसलेला असतो. त्याचवेळी आता ती म्हणते, मला तुमच्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती भाऊजी. तेव्हा आता आकाशला जरा धक्काच बसतो. मानसीने आवाज चढवलेला असतो. तिच्या ताईने असा कोणता गुन्हा केलाय असं ती विचारत असते. मग आता नंतर तो विचारतो, मानसी मी असं काय केलंय ग, आणि यामध्ये माझी काय चूक आहे, तूच सांग ना. अगं भूमीने किती आरोप केले आईवर, किती बोलली ती आईला.
आणि त्याचा काहीही आधार नव्हता, काही पुरावा सुद्धा नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करू, तूच सांग ना. तेव्हा मानसी आता स्पष्टपणे म्हणते, ज्या गोष्टींचे पुरावे असतात तीच गोष्ट खरी असते का भाऊजी? मग आता तो रागातच म्हणतो, म्हणजे भूमी जे म्हणतीये ते खरं आहे असं तुला वाटतंय का? दुसरीकडे नीलू म्हणते की आता बॅगा घेऊन आलीये म्हटल्यावर 8 दिवस नक्कीच इथे राहणार. त्यावेळी आता भूमी म्हणते, हो राहणार आहे. तेव्हा आमचंच इथे भागत नाही तर अजून त्यात एक भर पडली असं रागातच नीलू म्हणते. त्याचवेळी माधवराव म्हणतात, आपली मुलगी आपल्याला एवढी जड झालीये का? लेक माहेरपणाला तिच्या माहेरी येऊ शकत नाही का? त्यावेळी आता नीलू म्हणते, माहेरपणाला नक्की यावं, पण फक्त 1-2-3 तास. कारण तेवढ्या वेळेस तिने यावं आणि परत जावं, कारण तिचं स्थान तेवढंच असतं माहेरपणा. सासर श्रीमंत आहे, माहेर नाही. 8-10 दिवसासाठी राहायला यायचं असेल तर तिने तिचं राशन सुद्धा घेऊन यावं, नाहीतर आपल्याला पोसायला तयार राहावं. तेव्हा माधवराव आता रागातच म्हणतात, तीच एवढे वर्ष आपल्याला पोसत होती आणि एवढे वर्ष तिच्या जीवावर आपण उड्या मारल्या आहेत, तेव्हा काही कमी पडलं का? नाही ना. मी आता बजावून ठेवतोय, तुला अजिबात माझ्या लेकीच्या पाठीमागे कटकट करायची नाही असं ते नीलूला स्पष्टपणे म्हणतात. तिला जेवढे दिवस राहायचं असेल ना तेवढे दिवस आनंदात राहू देत, कारण मला माझी लेक जड नाही झालीये. त्यावेळी आता ठेवून घ्या ना, तुमच्या लेकीला तुम्ही ठेवून घ्या आणि जावईलाही ठेवून घ्या. म्हणजे मला कसं वाटतं ना, तुम्ही घर जावईच त्यांना करून घ्या. आपल्याला उपाशी मरायची वेळ आली ना तरीही चालेल, पण तुम्ही तुमच्या मुलीचे लाड चालू द्यात असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि तेथून जाते. माधवरावांना आता नीलूचा खूप राग येत असतो, परंतु उगीच आपल्या लेकीसमोर तमाशा नको म्हणून ते गप्प बसतात. तेव्हा भूमी म्हणते, बाबा मी थोडा वेळ थांबते मग नंतर जाते. तेव्हा माधवराव म्हणतात, तू वेडी आहेस का? तिचं बोलणं काय मनावर लावून घेतेस? अगं तू या घरची लाडकी लेक आहेस, तुला हवं तेवढे दिवस तू इथे राहू शकतेस. मी आकाशरावांना सुद्धा बोलवून घेतो इकडे 3-4 दिवस राहायला. भूमी आता खूप टेन्शनमध्ये येते, कारण आकाशचं नाव घेतल्यावर आणि आकाश जर काही बोलला, काही सांगितलं फोनवर तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं भूमीला वाटतं. दुसरीकडे आता जेव्हा आकाश मानसीला जाब विचारतो त्याचवेळी आता मानसी म्हणते, नाही मला आईंबद्दल काही बोलायचं नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही खूप घाई केली निर्णय घेण्यासाठी, कारण ताईला स्वतःची बाजू मांडण्यासाठी एक तरी संधी तुम्ही द्यायला हवी होती. त्यावेळी आता आकाश म्हणतो, अगं दिली ना संधी, मी तिला दिलीये. तिने आईवर एवढे आरोप केले पण मी संधी दिली. मी तिला म्हटलं की आईची माफी माग आणि घरातच राहा, पण तिने माझं तर काही ऐकलंच नाही. तिने तिचा इगो सोडलाच नाही. त्यावेळी आता मानसी म्हणते, काय इगो? तुझी कसला इगो आणि कसलं काय? तिने या घरावर अगदी जीव ओवाळून टाकलाय आणि आज तेच घर सोडताना ती किती दुखावली गेली असेल याचा विचार तरी तुम्ही केलाय का? त्यावेळी आता आकाश विचारतो, काय म्हणजे मी नाही दुखावलो गेलो का? त्यावेळी मानसी म्हणते, गेले आहात ना, तुम्ही सुद्धा दुखावले गेले आहातच, पण मला असं वाटलं की कितीही तुम्ही दुखावले गेला असला, तुम्ही कितीही चिडले असला, ताईला घर नाही सोडू देणार आणि तिच्या पोटात बाळ असेल ना तर नाहीच नाही. आता त्या दोघांचं जेव्हा बोलणं सुरू असतं ना तेवढ्यातच आता पौर्णिमा ही सगळं बोलणं तेथे लपून छपून ऐकत असते आणि तिला तर धक्काच बसतो, कारण मानसी ज्या प्रकारे आकाशला समजावून सांगत असते, भूमीची बाजू मांडत असते, ऐकून आता तिच्या मनात वेगळीच खलबतं सुरू होतात. दुसरीकडे माधवराव जेव्हा फोन करत असतात ना वेळी भूमी म्हणते, आता नका करू फोन. तेव्हा माधवराव म्हणतात, का नको करू? अगं जेव्हा तुझ्या वेळी आई प्रेग्नेंट होती ना तेव्हा मला अजिबात तिच्याशिवाय 1 तास सुद्धा राहवत नव्हतं. मी तर अगदी धावत घराकडे यायचो. आता भूमी म्हणते, बाबा प्लीज नका ना, अहो आमच्यामध्ये वाद झाले आहेत. त्यावेळी आता वाद काय प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतच असतात आणि आता तू प्रेग्नेंट आहे, तुमचे वाद काय एवढे टोकाला गेले नसतील. मला माहीत आहे ना की तुमच्या दोघांचं प्रेम किती आहे एकमेकांवर प्रेम करण्याची तेवढीच तुम्हाला संधी मिळेल. इकडे तुम्हाला एकांतात सुद्धा मिळेल आणि बोलता सुद्धा येईल. त्याच वेळी आता भूमी म्हणते, कसं आहे ना बाबा, अहो यावेळचे वाद खरंच खूप वेगळे आहेत. त्यावेळी आश्चर्याने बाबा विचारतात, म्हणजे नक्की काय म्हणतेस तू? तेव्हा कधीही न संपणारे वाद असं आता जेव्हा ती म्हणते तेव्हा माधवरावांना धक्का बसतो. माधवराव विचारतात, अगं नक्की काय झालंय? मग आता ती सांगणार असते. तेवढ्यातच आता भूमी म्हणते, बाबा अहो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तेवढ्यातच नीलू आता तेथे येते आणि म्हणते,
अहो ही घरातून आलेली नाही आहे माहेरपणासाठी, हिला तेथून काढून टाकले. पौर्णिमाने मला मेसेज केला होता असं म्हणून ती रागातच आता विचारते, काय ग तुला एवढं चांगलं सासर दिलंय तरीही ते टिकवता आलं नाही का? माझी मुलगी चुकीची वागू शकत नाही असं जेव्हा माधवराव म्हणतात तेव्हा आता नीलू म्हणते, कसं आहे ना, अहो तुमची मुलगी कधी वागूच शकत नाही, ते अख्खं घर चुकीचं वागतंय ना, म्हणूनच हिला घराबाहेर काढलं. माधवराव नाकावर बोट ठेवून तिला गप्प राहायला सांगतात. त्यावेळी आता बोल बाळा तू असं माधवराव भूमीला विचारतात. मग आता भूमी म्हणते, मला त्यांनी घराबाहेर नाही काढलं, मीच ते घर सोडून आलीये. तेव्हा हे ऐकताच आता माधवरावांना प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता नीलू विचारते, काय तू घर सोडून आली? तेव्हा आता नीलूला हसावं की रडावं हे कळत नाही. मग आता तुमची मुलगी घर सोडून का आली आहे असं माधवरावांना ती विचारते. त्यानंतर ती आता भूमीला विचारते, ए बाई सगळं फिसकटून तू आली नाहीस ना, म्हणजे प्रकरण घटस्फोटापर्यंत नाही ना गेलं, आता आयुष्यभर तू आमच्यावर बोज बनणार, तू आणि तुझं बाळसुद्धा का, असं आता नीलू वाटेल ते तोंडाला बोलत असते आणि भूमीचा सतत अपमान करत असते. माधवरावांना आता प्रचंड राग येतो, तर भूमीला आता इकडे आल्याचा मनस्ताप होत असतो. मग आता माधवराव हे रागातच तिच्याकडे पाहत असतात. त्यावेळी आता नीलू म्हणते, अहो तिच्या 2 बहिणी तिथे आहे, त्या गोष्टीची तरी तिने जाणीव ठेवायला हवी की नको? तेव्हा आता ते म्हणतात की नीलू तू गप्प बस जरा, अगं तुझ्या जिभेला जरा लगाम घाल, अगं तिला बोलू दे ना, जे काही झालं असेल ते निस्तरू आम्ही, बोल बाळा काय झालंय ते, असं म्हणून माधवराव विचारतात. तेव्हा आता भूमी सगळं काही सांगू लागते. त्यानंतर आता भूमी जसं जसं सांगत जाते तसं तसं माधवराव आणि नीलूच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या प्रकारे रागिणीने दूध भातामध्ये विष कालवून मला माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं काही ती आता सांगत असते. त्यामुळेच माधवराव आता एकदम गप्प बसतात आणि सगळं काही ऐकू लागतात. कारण आकाश मला माफी मागायला सांगत होता, कारण तर मला अजिबात आवडला नाही, कारण मी काही चूक केली नाही तर मी अजिबात त्यांची माफीसुद्धा मागणार नाही असं ती म्हणालेली असते. त्यापुढे आता मी आकाशला चॅलेंजसुद्धा दिलं की जोपर्यंत मी या रागिनी विरोधात पुरावे सापडत नाही ना, तोपर्यंत मी या घरात राहू शकत नाही. आता असं हे सगळं काही ऐकून माधवरावांना धक्का बसतो. माझ्या लेकीच्या पोटात गर्भ वाढतोय तरीही तिला किती त्रास होतोय या गोष्टीचा तो सतत आता विचार करतो. तर दुसरीकडे मानसी आता सारखी भूमीला कॉल करत असते, परंतु तिचा फोन लागतच नसतो, म्हणून ती टेन्शनमध्ये येते. तेव्हा आता तिला भूमीची खूप आठवण येत असते, म्हणून म्हणते की ताई मी तुला खरंच खूप मिस करतीये, अगं तुझ्याशिवाय मी या घराची कल्पनासुद्धा कधीही करू शकत नाही. हा मानसी किचनमध्ये उभी असते. त्याच वेळी तिचा नवरा आता तेथे येतो आणि तिचा हात जोरात झिडकारतो. तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि तेथे काही भांडी असतात ती सुद्धा धक्क्याने पडतात. मग आता मानसीला धक्का बसतो. ती म्हणते, अरे काय केलंस तू हे, तू असं का वागतोस? तेव्हा तो आता रागातच म्हणतो, अगं मानसी तुला काय वाटलं, मला माहिती आहे की भूमिताई आणि तू एकमेकींच्या खूप क्लोज आहात, अगदी बहीण असूनही मैत्रिणीसारखं राहता, हे मला माहीत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तुला काय वाटतं तुझी भूमिताई सगळं काही खरं बोलतीये, माझी आई सगळं काही खोटं वागतीये असं वाटतंय का तुला? तेव्हा ती म्हणते, अरे मी असं कुठे म्हटलं? मग आता तू आकाशला काय सांगत होतीस असं रागात तो विचारतो. तेव्हा आता तिला आठवतं की हे सगळं काही मी मगाशी आकाशला म्हणाले होते, परंतु माझं बोलण्याचं इंटेन्शन वेगळं होतं. त्यापुढे आता तो म्हणतो की भूमिताईला थांबवून तुला वाटत होतं ना, अगं पण त्या तुझ्या भूमिताईने मोठे मोठे आरोप केले आहेत, हे तुला समजत नाही का? अगं सहन काय तर माझ्या नजरेतूनच उतरली आहे भूमिताई, कारण माझ्या आईवर एवढे आरोप केले आहेत ना, मला अजिबात ते आवडलेले नाहीत असं म्हणून तो आई प्रेमात सारखं दाखवत असतो. तेव्हा मानसीला आता राग येतो, पण या क्षणी ती गप्पा बसते. त्यानंतर आता मानसी शांतपणे घेते आणि म्हणते, चुकीचं काय बरोबर काय हे मला नाही कळत, हे ठरवणारी खरं तर मी नाहीच आहे, मला फक्त एवढं समजतंय की घरातील सर्वांनी ताईला थांबवायला हवं होतं इथे, कारण ताई 2 जीवांची आहे, तिच्या पोटात बाळ आहे. आता कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे हे तर तुला माहीतच आहे. आता आपण सर्वांनी तिची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आता तो म्हणतो, कशाला थांबवायचं, अजून एवढे वाईट आरोप करायला माझ्या आईवर आणि हे घरातलं वातावरण अजून खराब करायला,
कशाला सांग ना तिला माझ्या आईशी नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय एवढा द्वेष आहे, काय एवढा राग ती मनात धरते ना मला कळतच नाही आहे. आज तिने जे काही केलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही समजलं. आणि तूसुद्धा तिचं समर्थन करू नकोस. बघ तुझी बहीण असेल तर मला माहीत नाही, परंतु माझी आई ही तुझी सासू आहे एवढं लक्षात ठेव आणि त्यांच्याबरोबर तसंच वागायचं. पुढे आता तो म्हणतो की कसं आहे ना तुझ्या भूमिताईला सुद्धा माहीत असेल की ती चुकीची आहे, म्हणूनच ती इथून निघून गेली बरोबर ना. तेव्हा ती आता त्याला समजावू लागते, पण आता तो रागातच म्हणतो की हे बघ म्हणू, तुझी लाडकी बहीण आहे ना ती, म्हणून तू तिला पाठीशी घालू नकोस. तेव्हा आता पौर्णिमा हे सगळं काही ऐकत असते आणि गालात हसत असते, कारण या भामट्या पौर्णिमानेच चुगली केलेली असते की तुझी बायको अशी अशी बोलत होती आणि म्हणूनच तो मनूवर खूप भडकलेला असतो. मनू स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकूनच घेत नसतो. आता इकडे पौर्णिमा सोबत रागिनी सुद्धा असते. मग त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. त्यानंतर आता त्या दोघीही हसतच आता हॉलमध्ये येतात. त्यांना हसू आवरतच नसतं. मग आता पौर्णिमा म्हणते की आई कसा ड्रामा सुरू आहे पाहिलं ना. आणि म्हणते हो ड्रामा सुरू आहे. पौर्णिमा म्हणते खरं तर मीच हे सांगणार होते. तेव्हा रागिनी म्हणते बरं झालं तू आकाश आणि मानसीचं हे बोलणं ऐकलं आणि वेळेवर येऊन मला पिन मारली. आता अथर्व कसा मानसीला झापतोय पाहिलं ना. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते हो ना आई किती गंमत चालली आहे त्यांची. अहो भलताच भडकलाय तो तिच्यावर. त्यानंतर रागिनी आता शांतपणे म्हणते की आपलं खरं रूप मानसीला अजिबात कळता कामा नये. तेव्हा पौर्णिमा हो असं म्हणते. हा आता एव्हा ना मानसीला पूर्वीची आंधळी भक्ती करण्याचे काय परिणाम आहेत कळालंच असेल. आणि आता भूमीला सुद्धा अंदाज येईल की या बाबतीमध्ये मी तिच्या किती पावले पुढे आहे ते. तेव्हा आता पौर्णिमा मात्र गालात हसते. दुसरीकडे आता नीलू म्हणते की भूमी हे घे तुझी बॅग असं म्हणून ती भूमीसमोर बॅग आपटते आणि म्हणते आता हे जे काही तू केलंय ना ते अगोदर निस्तर. अगं आता पाया पडून तू रागिनीताईंची माफी माग. त्यावेळी भूमी आता स्पष्टपणे म्हणते माफी मागायची नाही म्हणून तर मी इथे आले. नीलू आता रागातच म्हणते अगं कसला माज आलाय तुला एवढा. अगं रागिनीताईंवर तू आरोप केले ते पण कसलाही पुरावा नसताना. अगं शोधून सुद्धा असं घर सापडत नाही आणि आम्ही तुला शोधून दिलं तर तुला हे दळभद्र सुचलं. आली मोठी सत्याची. अगं सत्याने कधीही पोट भरत नसतं आणि आता तर तू एक जीव जन्माला घालणार आहेस. अगं तुला ठाऊक तरी आहे का एका मोठ्या माणसापेक्षा लहान मुलाचा खर्च सर्वात जास्त असतो. तेव्हा नीलू आता रागातच म्हणते तुला काही अक्कल आहे की नाही ग. थेट रागिनीताईंच्या आड्यात गेलीस तू. तेव्हा माधवरावांना आता प्रचंड राग येतो आणि मग आता ते म्हणतात नीलू बस कर, मला बोलू दे जरा तिच्याशी असं म्हणून ते भडकतात. तेव्हा नीलू म्हणते बोला तुम्हाला काय जे बोलायचं असेल ना ते बोलू शकताय. त्याच वेळी आता माधवराव म्हणतात मला खरंच विश्वास बसत नाहीये की रागिनीताई एवढ्या खालच्या थराला जाऊन तुझ्याबरोबर एवढं मोठं कांड करतायत. त्याच वेळी आता भूमी म्हणते बाबा मी खरंच सांगते अहो तुमची शपथ असं म्हणून ती माधवरावांची शपथ घेते आणि माझ्या बाळाची सुद्धा शपथ. तेव्हा माधवराव म्हणतो बाळाची शपथ नको घेऊस भूमी बाळा. अगं बेटा माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा नीलू आता टाळ्या वाजवते आणि हात जोडून म्हणते धन्य आहे तुम्ही पितापुत्री. अहो हिच्या पोटात बाळ आहे ती रागा तिकडे निघून आली आणि हिच्या पायी आता त्या दोघींनाही घराबाहेर काढलं तर मग आपण काय करायचं, काय खाणार काय आपण असं रागातच ती सारखं आता खाणं पिणं काढू लागते. पुढे आता ती म्हणते मातीची भाकरी आणि गवताची भाजी खायची का. त्यावेळी आता ते म्हणतात नीलू अगं असं कसं होईल. मग आता ती विचारते असं का नाही होऊ शकत. हे जे काही ती करून आली आहे त्यामुळे तुम्हाला असं खरंच वाटतंय का आकाशराव तिचा स्वीकार करेल म्हणून. अहो नाही करणार असं म्हणून ती सारखी निगेटिव्ह बोलत असते. तेव्हा आता भूमीला खूप राग येत असतो आणि बिचारीला टेन्शनही आलेलं असतं. तीच आता द्विधा मनस्थितीत अडकलेली असते, कारण आता सासरी असे आरोप केले जात आहेत त्याचबरोबर माहेरी आले तर नीलूची अशी कटकट, त्यामुळे ती वैतागते. त्यानंतर आता नीलू हद्दच पार करते आणि म्हणते हे लोडणं आपल्याच गळ्यात राहणार ते पण कायमचं आयुष्यभर. तेव्हा रागातच आता माधवराव म्हणतात नीलू गप्पा बस. मग आता ती म्हणते काय गोंधळ करायचा असेल ना तो तुम्ही करू शकताय. तेव्हा आता भूमी खूपच रडत असते. त्याच वेळी आता माधवराव तिला समजावतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आकाशला भूमीची खूप आठवण येत असते म्हणून तो तिचा फोटो पाहत असतो. त्याच वेळी आता
दुसऱ्या दिवशी आकाशला डॉक्टरांचा फोन येतो, तेव्हा डॉक्टर सांगतात आज भूमीची अपॉइंटमेंट आहे. दुसरीकडे भूमी ही अपॉइंटमेंटसाठी डॉक्टरांकडे निघालेली असते. तेव्हा आता भूमी ही रस्त्याने एकटीच चाललेली असते. मानसीचा तिला फोन येतो, तेव्हा बाळाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आम्ही एकत्र करायच्या होत्या त्या आता आम्ही एकत्र करू शकत नाही असं भूमी मानसीला सांगते. तर दुसरीकडे आकाशला असं वाटत असतं की भूमीकडे जावं आणि तिला डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जायला हवं, पण जाऊ की नको हाच विचार त्याच्या मनात येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.